डोडो स्ट्रायकर्स या संघानं आणि त्यांनी इन्व्हाइट केलं प्रथमतः कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 शावाल या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी। बघा ज्या पद्धतीने आम्ही रूल सांगितला, चेंडू फील्ड करत असताना आपल्या बॉडीला लागला आणि डिक्लेअर झोन मध्ये गेला तर बॉडीला लागण्यापूर्वी कंप्लीट झालेल्या धावा प्लस डिक्लेअर झोन मधील धाव अशा धावा कंप्लीट नोंद केल्या जातील आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी, पंचांकडून हा 20 मिनिटाचा अवधी आपल्याला अलॉट केला जाईल। अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा तैनात करून फिल्डिंग करावी लागणार आहे। दोन्ही संघांना या मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा। पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये इन्व्हाइट केली गेली टीम डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून। लेफ्ट हँडेड बॅटर महेश पाटील ऑन अ स्ट्राइक, स्वरांश 11 संघ पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। महेश पाटील आणि अमोल पाटील अशी सलामीची जोडी। रोहित धुमाल पहिल्याच षटकामध्ये लारा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहतोय। राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील महेश यांच्यासाठी। पॉवर प्लेचं पहिलं षटक, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण। पहिला बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टाकलेला हा पहिला बॉल। मिड ऑफ मध्ये चेंडू फील्ड केला जातोय। धावसंख्येत 1 श्री गणेशा करत असताना पहिल्या धावेची नोंद कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 या संघाच्या धावफलकावरती पाहतोय। महेश पाटील यांच्या बॅट मधून महेश पाटील, अमोल पाटील, संघमालक अमीरजी जुईकर यांच्या माध्यमातून स्वरांश 11 संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। ऑन अ स्ट्राइक दुसऱ्या बॉलचा सामना करण्यासाठी अमोल। राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असलेली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय सध्याच्या घडीला टीम स्वरांश 11। दुसरा बॉल लोअर फुल टॉस, परफेक्ट ब्लॉक मध्ये शरीरापासून बराचसा दूर ठेवलेला हा बॉल पाहतोय। प्रयत्न करण्यास भाग पाडलं जातंय, प्रयत्न इथून करावे लागणार आहेत। 6वं पर्व आपण अनुभवतोय, 6व्या पर्वाला सुरुवात झाली आजचा हा पहिला दिवस। तिसरा बॉल बॅटची लिडिंग एज लागली आणि तदनंतर पाहतोय बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय। डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत देखील बदलाव पाहायला मिळेल। 1-1 धावेनं हा संघ पुढे जाण्याचा प्रयत्न आहे। एसपी सुपर प्लेअर आपण या मॅच मध्ये व्हॉलेंटियर्स असणार, तसेच विकेटच्या मागे देखील आपण एक ब्लॅक स्क्रीनच्या मागे खेळाडू देखील ठेवायचा आहे। एसपी सुपर प्लेअर डान्सिंग डाऊन द ग्राउंड पंचच्या क्षेत्रामध्ये वाघ होते, परंतु त्यांच्या माध्यमातून झालेली ही मिसफील्ड पाहतोय। धावसंख्येत 1 बदलाव, धावसंख्या वधारते। धावसंख्येत 1 बदलाव झाल्यानंतर धावा जाऊन पोहोचते 3च्या घरात, जिथे पहिलं षटक मार्गस्थ असताना रोहित धुमाल अर्थातच लारा यांच्या माध्यमातून गोलंदाजी होत असताना पाहतोय। प्रथमेश वाघ यांच्या माध्यमातून झालेली ही मिसफील्ड आपण पाहिली। पहिलं जीवनदार अमोल पाटील यांच्यासाठी ओपनिंग ब्लास्टर, आणि ओपनिंग ब्लास्टरला आपण पहिले जीवनदान दिले, हे देखील विसरून चालणार नाही। कमबॅक करू शकतोय पुन्हा एकदा अमोल पाटील। यावेळी शॉट अंपुल पॉवरफुल फ्लिक केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर। षटकार मिळाला, 6 धावा आल्या। यावेळी स्टेअर केलाय, पुन्हा एकदा चेंडू फील्ड केला जातोय। एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड केलाय, 1 धाव। धावसंख्येत देखील बदलाव पाहायला मिळेल। प्रत्येक चेंडूवरती आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळणार नाही, यासाठी सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं असतं। क्रिकेटच्या या युद्धपटलावर जर पाहायला गेला तर षटकार चौकाराला जेवढं महत्व दिलं जातं तेवढंच महत्व सिंगल डबलला देखील दिलं जातं।
कारण कधी कधी एका धावेनं हा एखादा संघ हरत असतो तेव्हा एका धावेची किंमत काय असते ते आपल्याला समजून जात असते. यासाठी मिळालेली ही एक धाव एका धावेनं जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. जिथं पहिलं षटक डिलिव्हर करत असताना आपण रोहित धुमाळ अर्थात लारा यांना पाहिलं. जिथे 3 चेंडूचा सामना करत असताना महेश पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि 2 सिंगल अशा मदतीनं 8 धावांवरती खेळ करतोय. तर अमोल पाटील यांनी 3 बॉल फेस केले आणि त्यांच्या बॅटमधून 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. परंतु अमोल पाटील यांना एक जीवनदान प्रथमेश वाघ यांच्या माध्यमातून देखील मिळालं. हे देखील विसरून जमणार नाही आणि या मिळालेल्या जीवनदानाचा येणाऱ्या 4 षटकांमध्ये अमोल पाटील यांना स्वरांश इलेव्हन या संघासाठी फायदा देखील उठवावा लागणार आहे. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर पहिलं षटक झाल्यानंतर आतापर्यंत धावा पाहतोय त्या 10 विदाऊट विकेट लॉस 10 धावा धावफलकावरती. SP सुपर बांधण आपण व्हॉलेंटियर म्हणून भूमिका पार पाडायची आहे. इकडे विकेटच्या पाठी आणि थर्डमॅनच्या रिझन मध्ये आपण थांबायचं आहे. 2 आपले खेळाडू इथे पाठवायचे आहेत. स्वयंसेवक म्हणून तुमची जबाबदारी आहे. हे बघा विकेटच्या पाठी आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने त्वरित SP सुपर बांधण. सेकंड ओव्हर ऑफ द पॉवर प्ले सुद्धा आयकॉन खेळाडू डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून पाहतोय निकेश पाटील राईट राऊंड विकेट बॉलिंग करत असताना पहिला चेंडू पाहिला आपण. डॉट बॉल येतोय. कोणतीही प्रकारची धाव पाहायला मिळाली नाही. पिटूचं हे दुसरं षटक आणि पिटूच्या दुसऱ्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. पुन्हा एकदा यावेळी 38 सर्कलला क्लिअर करायचं होतं. अनादर झेल आपण ड्रॉप होताना पाहिली गेली. अर्थातच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये सोडलेला हा झेल पाहतोय. आतापर्यंत या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण करत असताना जोन झेल आपल्या हातामधून सोडताना आपण क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिला. ते टीम डोडो स्ट्रायकर्स या संघाला ओपनिंग ब्लास्टर जोडी आहे आणि या ओपनिंग ब्लास्टर जोडीला बाहेर काढण्याची संधी गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीनं निर्माण केली होती. परंतु संधीचं सोनं करू शकला नाही. आलेल्या संधीला मात्र गमावताना पाहिला तर डोडो स्ट्रायकर्स संघ. परंतु मिळालेल्या संधीचा कितपत फायदा उठवला जातोय की पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसेल तो डोडो स्ट्रायकर्स. अमोल पाटील पुन्हा एकदा लेफ्ट करण्याच्या नादात मिस टायमिंग शॉट आहे डाऊन द बॉल फिल्डर. परंतु यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही. निकेश स्ट्राइक्स फॉर डोडो स्ट्रायकर्स. फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम स्वरांश इलेव्हन. मित्र कोणताही संघर्ष असू द्या संघर्षात समोरच्याची ताकद ओळखण्यापेक्षा स्वतःची कमजोरी काय हे जर आपण ओळखला ना तर समोरच्यावर आपण देखील प्रभुत्व निर्माण करू शकतोय. हे बॅटर मैदानामध्ये पाहतोय. प्रितेश पाटील मैदानामध्ये दाखल झाले. तर धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर धावसंख्या आतापर्यंत पाहतोय 11 धावा धावफलकावरती. 1 विकेट मैदानाच्या बाहेर पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालेत निकेश पाटील यांच्या माध्यमातून. रिटायर्ड बॅटर प्रितेश मैदानात झाले दाखल. येत्या क्षणी ताकदीचा पुरेपूर वापर. सरळ चेंडू जातो सीमारेषा पार. IPL षटकार. या बहिणी प्रेशर प्रेशर एका फटक्यानं समोरील संघावरती आणि समोरील आयकॉन खेळाडूवरती प्रेशर निर्माण केलाय. वाईड बॉल आलाय. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या बाहेर आल्यानंतर सर्वात महत्वाचा खेळाडू मैदानात पाहतोय नेट नंबर 3 प्रितेश. पुन्हा एकदा जोरकस फायटा
सरळ मिड विकेटच्या मस्तकावर दस्तक देता येतोय हा दुसरा लागोपाठचा षटकार. केलीत ना मग प्रयत्न मित्रांना अर्ध्यावरती सोडू नका. कदाचित पुढच्या पावलावरती यश तुमच्या हाती असेल. अमीरजी जुईकर यांच्या माध्यमातून स्वरांश शिलेवाड या संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार आलेत लागोपाठी. तिसरा येईल का? यावेळी नाही. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहतोय. वेल जज, वेल लेफ्ट डाऊन द लेग साइड. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रीतम पाटील कलवे पेन, प्रशांतजी बांदिवडेकर नॉन स्ट्राईक पंच पेन. यावेळी तिसरा फटका मारण्याच्या नादात हवेमध्ये बॉल आहे आणि हा झेल देखील सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय, खराब फिल्डिंग पाहतोय टीम डोडो स्ट्रायकर्सच्या माध्यमातून. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 3 झेल मैदानाच्या आतमध्ये सुटले गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जर पाहायला गेलात ना तर याच प्रितेश यांच्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहतोय 13.50च्या सरासरीनं 27 धावा. मैदानामध्ये होतोय एक ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत ऐकूया CR साऊंड यांचा एक म्युझिक. सत्तावीस धावा धापालकावरती लागल्या गेल्यात पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अटॅकिंग इंटेंट पाहतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक पाहिला प्रितेश यांचा. लागोपाठची 2 षटकार संधी उपलब्ध झाली होती लगेच डोडो स्ट्रायकर्स या संघाला विकेट मिळवण्याची, परंतु तो झेल देखील सुटला गेला. महेश यांचा झेल सुटलाय. अमोल ज्यांचा झेल सुटला होता ते बाद झालेत. प्रितेश यांचे 2 षटकार पाहिले, त्यांचा एक झेल सुटलाय. तिसरं षटक सुरुवात होता पुन्हा एकदा रोहित धुमाल तिसऱ्या षटकामध्ये. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट महेश यांच्यासाठी. पहिला बॉल बॅक टू द बॉल ड्राईव्ह करत असताना रोहित धुमाल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवला गेला. डॉट बॉल येतोय. तिसरा षटकाला सुरुवात होत असताना आपल्या स्पेल मधील दुसरं षटक पाहतोय. रोहित धुमाल आपल्या डोडो स्ट्रायकर्स या संघासाठी डिलिव्हर करत असताना चांगली सुरुवात. तिसऱ्या षटकाची डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील केला जातो. तोपर्यंत एका धावेची नोंद पाहतोय. धावसंख्या देखील बदलाव. धावसंख्या 28च्या घरात. पहिलं सत्र आपण पाहतोय जिथं टॉस जिंकला होता डोडो स्ट्रायकर्स संघानं आणि त्यांनी इन्व्हाइट केलं होतं कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश शिलेवाड शाबाज या संघाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 27 धावा होती आणि तदनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना रोहित धुमाल यांचे 2 बॉल आपण पाहिले. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या बॉलवरती आलेली ही सिंगल धाव, परंतु स्ट्राईक एंडवरती प्रितेश पाटील देखील आलेत. हे देखील विसरून जमणार नाही. ज्या प्रितेश यांच्या बॅटमधून जर पाहायला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये 2 मेगा ब्लास्टिंग असे षटकार आपण पाहिले होते. तेच प्रितेश ऑन स्ट्राईक. यावेळी जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. रोहित धुमाल यांची चांगली वापसी, चांगला कमबॅक पाहतोय. आपल्या गोलंदाजीवरती ठेवलेलं हे नियंत्रण, कंट्रोल, अचूक लाईन लेंथ मध्ये फेकलणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय ती स्वरांश शिलेवाड संघाच्या अगेन्स्ट डोडो स्ट्रायकर्स या संघासाठी. आयकॉन खेळाडू आहेत कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश शिलेवाड या संघाचे. अर्थातच बॅटिंग करत असताना प्रितेश आपली जिम्मेदारी, ज्या आपल्या संघ मालकांनी ज्या जिम्मेदारीनं आपल्याला आयकॉन खेळाडू म्हणून आपल्या संघात
चूज केलं, त्यांच्यासाठी चांगली फलंदाजी पाहतोय. सफल झाले होते, स्वतःसाठी जागा बनवली होती आणि लगेचच रोहित धुमाल यांच्यासाठी टाळ्या मात्र केल्या जातात. प्रितेश यांना फॉलो केलं गेलं आणि तदनंतर पाहतोय तर काय की हा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलात ना तर या षटकामध्ये मित्रांनो 4 बॉल फेकले गेलेत आणि फक्त एकच धाव आता खर्च केलेली आहेत. रोहित धुमाल गोलंदाजी करताना पाहतोय. लाला, what a bowling and what a catch, spectacular catch by मितेश पाटील रघु. मितेश पाटील रघु आपली छाप सोडणारच. उत्तम उदाहरण दिलं आणि स्वतःला स्ट्रेच करत असताना, स्वतःला फॉरवर्ड करत असताना मात्र हा अप्रतिम झेल घेताना पाहिला. ड्रीम crickets.in माध्यमातून या झेलची क्लिप देखील कदाचित व्हायरल होताना आपण काही क्षणामध्ये पाहू शकताय. असा अप्रतिम झेल स्वतःला स्ट्रेच करत असताना मितेश पाटील रघु यांनी घेतला, कारण झेल होता तो प्रितेश पाटील यांचा. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये महेश तरे. अनादर जर पाहायला गेला तर एक ऑलराऊंडर मैदानामध्ये दाखल झाला महेश तरे यांचा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला हा बॉल पाहतोय. चांगला थ्रो पाहिला परंतु थोडा इंजर्ड झालाय का बघा. चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु कौतुक करावं लागेल जिथे 27 धावा मित्रांनो पहिल्या 2 षटकामध्ये आपण अनुभवल्या होत्या. ज्या प्रितेश यांनी आपल्या संघासाठी सुरुवात केली होती 27 धावा, 27 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये लारा पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधील दुसरं षटक डिलिव्हर करण्यासाठी आलोय आणि पाहायला गेलात ना तर आपल्या संघासाठी ज्या कमबॅकची गरज होती ना तो कमबॅक मात्र करून दिलाय आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि अति महत्वाची प्रितेश यांची विकेट देखील नावावर केली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर पाहायला गेलात ना तर 9.67च्या सरासरीनं आतापर्यंत पाहतोय 29 धावा आणि प्रोजेक्टच्या एक स्कोअरचा जर विचार करायला गेलात ना तो 49 धावा धावफलकावरती दिसतात. त्या टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 या संघाच्या. असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व पाहतोय आणि याच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. दुसरी लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दुसऱ्या लढत आपण पाहतोय. तिसरं षटकाचा खेळ पाहिला, टॉस जिंकला होता डोडो स्ट्रायकर्स या संघाला. तब्बल 15 संघ आपण या असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहणार आहोत. जिजा 11, आरव 11, साई वरद, अर्थ मूव्हर्स, अंश 11, चौकीचा पाडा, श्लोक 11, मन 11, कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11, शाहबाज, डोडो स्ट्रायकर्स, धर्मीन स्पोर्ट्स, नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, माऊली कृपा, श्लोक 11, किट्टू 11, रायगड प्रॉपर्टीज आणि SP सुपर प्लेअर बांधर असे 15 संघ तब्बल येत्या 3 दिवसामध्ये असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला खेळ करताना पाहणार आहोत.
चला 12th मॅन मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. ओके, चला मॅच चालू करून घ्यायची आहे. तीन षटक मित्रांनो आपण पाहिले. ते पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय तिथे पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तदनंतर रोहित धुमाल यांची चांगली गोलंदाजी पहिली, पण जिथं धावा खर्च केल्या फक्त त्यांनी 2 आणि अतिमहत्वाची विकेट आपण मैदानाच्या बाहेर प्रितेश पाटील यांची देखील येताना आपण पाहिली होती. आणि आता जर पाहायला गेला तर शेवटचे 2 षटकांनी इथून कितीपर्यंत टार्गेट सेट केलं जातोय तर डोडो स्ट्रायकर्स संघासाठी हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. चौथ्या षटकात गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मिहिर वालेकर यांना गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना महेश तरे आणि महेश पाटील अशी जोडी मैदानावरती स्वरांश 11 संघासाठी खेळ करताना पाहतो. या मॅच मध्ये लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी स्टँड अँड डिलिव्हर होईल का चेंडू सीमारेषा पार. येतोय महेश यांच्या बॅट मधून हा ब्लास्टिंग एपीएल षटकार. Explosive batting by Mahesh. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता या उद्देशानं मैदानामध्ये स्वरांश 11 संघ उतरलाय त्या उद्देशाकडे वाटचाल करत असताना आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती. यावेळी लेटकट करण्याचा प्रयत्न 38 सर्कलला क्लिअर केला. लॉंग चेस आहे. फिल्डर धावतायत. रेस लागली होती. बॉल अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येत 2 बदलाव. धावसंख्या पाहतोय 37च्या घरात आतापर्यंत पाहतोय. आलाय तदनंतर मात्र आलेल्या ह्या महेशांच्या बॅट मधून 2 धावा पाहिल्या. धावसंख्येत 2 बदलाव. धावसंख्या पाहतोय ते 37च्या घरात. 3.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा पाहतोय. मैदानाच्या बाहेर 2 खेळाडू देखील गेलेले आहेत. यावेळी पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. रोहित आले चेंडू खाली तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतोय महेश पाटील आणि महेश तरे अशी जोडी मैदानावरती स्वरांश 11 संघासाठी धावा बनवण्याचा प्रयत्न करताना पाहतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहेत. ते गोलंदाज मिहिर वालेकर यांच्या षटकातील. डोडो स्ट्रायकर्स या संघाने देखील तिसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक केला होता, परंतु या षटकामध्ये देखील महेश तरे यांच्या बॅटमधून निघालेल्या 1 षटकार, तदनंतर डबल, तदनंतर सिंगल अशा 9 धावा देखील आपण या षटकामध्ये पाहतोय. त्या 4 चेंडूमध्ये टीम डोडो स्ट्रायकर्स या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम स्वरांश 11. 5वा बॉल येतोय. यावेळी षडांपल करण्याचा प्रयत्न पाहतोय. बॅटची लिडिंग एज लागली. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातो. एका धावेसाठी धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39च्या घरात. नेक्स्ट मॅच असणार आहे श्रीयांक 11 आणि धनवीन स्पोर्ट्स. धनवीन स्पोर्ट्स आणि श्रीयांक 11. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. धनवीन स्पोर्ट्स आणि श्रीयांक 11. लास्ट बॉल इन 4th ओव्हर. यावेळी लेफ्ट करण्याचा प्रयत्न. टायमिंग शॉट आहे. बॉल खाली जर पाहायला गेला तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. सूर्याची किरण येत असताना देखील चांगल्या पद्धतीने जज केला आणि हा शेल टिपला गेला आणि अखेरीस या चेंडूवरती महेश पाटील बॅक टू द डगआउट. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचं षटक स्लॉक षटक आणि या स्लॉक षटकामध्ये जर पाहायला गेला तर आकाश पाटील मेढेखार
बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकाचा जर विचार करायला गेला तर मागील षटकामध्ये मिहिर वालेकर एक षटकार जरूर खाल्ला, परंतु त्या षटकामध्ये आपल्या संघासाठी उर्वरित चेंडूमध्ये चांगला कमबॅक देखील मिहिर वालेकर यांनी डोडो स्ट्रायकर्स या संघाला करत असताना फक्त 10 धावा खर्च केल्या. आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात आकाश पाटील वेटीकार यांना इन्व्हाइट केलं गेलंय. बॉलिंग ट्रॅक वरती ते सज्ज होताना दिसतील. राईट मुहूर्त विकेट गोलंदाजी करत असताना, परंतु महेश आहेत, महेश तर यांच्या बॅटमधून एक षटकार आला हे देखील विसरून जमणार नाही. आणि महेश याने या षटकामध्ये जर पाहायला गेलात ना तर जास्तीत जास्त बॉल फेस करणं गरजेचं देखील असणार आहे, कारण 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये जर या मैदानाचा विचार करायला गेलात ना तर जास्तीत जास्त धावा बनत असताना आपण पाहतोय. म्हणजे हीच धावसंख्या आतापर्यंत 39 पर्यंत थांबलेला, हीच धावसंख्या जर 60-62 पर्यंत गेली ना तर एक चांगली फाईट दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आकाश आले तर राईट मोर द विकेट. शेवटच्या षटकामध्ये पहिला बॉल सामना करतील महेश तरे. मिस टायमिंग शॉट आहे, चेंडू बराच वेळ लावेत, क्षेत्ररक्षक धावतात, आणखी एक झेल सुटला जातोय. तर डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. स्वरांश इलेव्हन आणि महेश तरे यांच्या माध्यमातून धावसंख्येत 2 बदलाव, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41च्या घरात. गोलंदाजी चांगल्या पद्धतीने डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून जर पाहायला गेलात ना तर गोलंदाजीने चांगली कमाल केलेली आहे, कमालीची गोलंदाजी होते, परंतु ज्या पद्धतीचं जे आउटस्टँडिंग एफर्ट पाहिजे आहेत ते एफर्ट्स मात्र पाहायला मिळत नाही ती डोडो स्ट्रायकर्स संघाचे. झेल सुटलाय, 2 धावा आल्या, 41 धावा झाल्यात धावफलकावरती. यावेळी खरा बॉल डाऊन द लेग साइड जाणारा हा बॉल पाहतोय. वेल जज, वेल लेफ्ट बाय महेश तरे. अंपायर्स प्रशांत बांदेवडेकर सांगतात की हा व्हाईट बॉल होता. व्हाईट बॉलच्या मदतीने मिळालेली 1 धाव प्लस 1 धाव डिक्लेअर, अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होताना दिसतील. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु झेल सुटल्यानंतर महेश यांचा आकाश पाटील स्वतःवरती दडपण निर्माण करून घेतोय आणि व्हाईट बॉल देखील फेकताना आकाश यांना पाहिलं धावसंख्येत 2 बदलाव. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला, लवकर पोझिशन बनवली होती, परंतु तदनंतर पाहायला गेला तर आकाश यांनी देखील कमबॅक करत असताना फॉलो केलं गेलं महेश तरे यांना आणि चेंडू देखील फेकत असताना कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि हा बॉल आला अखेर डॉट. कोणत्याही प्रकारची धाव आली नाही या बॉलवरती. 2 बॉल आता कंप्लीट झालेत, उर्वरित 4 बॉल. यावेळी खोदून काढायचा होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु बॅटच्या टोवरती आलेला बॉल जर पाहायला गेला तर फायनली क्षेत्रामध्ये गेला. धावसंख्येत 1 बदलाव पाहायला मिळेल आणि या बॉलवरती 1 धाव आल्यानंतर स्कोर कार्डवरती पण 1 धावेचा बदलाव पाहायला मिळेल आणि 44 धावा पाहतोय, जिथे 3 बॉल शेवटचे शिल्लक असणार आहे या पहिल्या सत्रातील. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. स्वतः गोलंदाज आले, त्यांनी देखील झेल सोडला गेलाय. 1च धाव कंप्लीट आहे. दुसरा धाव घ्यायच्या नादात विकेट पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी श्रेयांक इलेव्हन आणि धनवीन स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे, तिथं आपल्या सोबत सचिन पाटील जोडले जातील. धनवीन स्पोर्ट्स आणि श्रेयांक इलेव्हन टॉस साठी यायचा आहे. तसेच आपल्या या व्यासपीठाच्या मागे श्रेयांक इलेव्हनचे सर्व खेळाडू आपण जमायचं आहे. श्रेयांक इलेव्हनचे सर्व प्लेइंग खेळाडू आपण व्यासपीठाच्या मागे जमा व्हायचा आहे. 5वा बॉल, आकाश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी लेफ्ट केलाय, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव. धावसंख्येत फक्त 1 बदलाव. चांगला आतापर्यंत जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी, जरी खराब क्षेत्ररक्षण झालं असलं डोडो स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून, तरी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला आतापर्यंत एक फायटिंग टोटल पर्यंत आणून ठेवलंय. 46 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे, कदाचित 1च धाव पाहायला मिळेल. या बॉलवरती देखील 1च धाव आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिला इनिंगला ब्रेक लागलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 47 धावा धावफलकावरती पाहतोय.
जिथे धावा जर पाहायला गेला तर पहिल्या षटकात रोहित धुमाल आले होते, 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु जर पाहायला गेला तर दुसऱ्या षटकात निकेश पाटील 17 धावा आल्या. प्रितेश यांचे 2 षटकार आपण तिथे पाहिले होते. तदनंतर कमालीची गोलंदाजी, कमालीचा कमबॅक, रोहित धुमाल यांचा 1 विकेट आणि 2 धावा फक्त खर्च केला. मिहिर वालेकर आले पुढच्या षटकामध्ये, त्यांनी देखील आपल्या संघासाठी 1 विकेट जमा केली, 10 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकात आकाश यांनी 8 धावा खर्च केल्या. अशा 47 धावा आपण पाहिल्या त्या पहिल्या सत्रामध्ये. पुढच्या मॅचचा टॉस होतोय, टॉस बॉक्स मध्ये सचिन पाटील जोडले गेलेत. धनवीर स्पोर्ट्स आणि श्रेयांक 11 आपण बघतोय दोन्ही आयकॉनिक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू पंकज टेंगळे धनवीर स्पोर्ट्स कडून आणि श्रेयांक 11 आपण बघतोय. मी ग्रुप ग्रामपंचायत शाबाचे विद्यमान उपसरपंच यांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या 2 संघादरम्यान आपण ही लढत बघतोय, श्रेयांक 11 आणि धनवीर स्पोर्ट्स. आणि नाणेफेकीचा कौल होतोय ज्यांच्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच भूपेंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. श्रेयांक 11 वरती यायचं आहे, पंकज टेंगळे आणि श्रेयांक 11चा कर्णधार आपण बघतोय. हेड आणि टेस्ट हेड श्रेयांक 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दोन्ही कर्णधारांनी ते थांबायचं आहे. श्रेयांक 11 नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय घेशील? श्रेयांक 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आता जर तुझ्या प्रतिस्पर्धी कर्णधार पंकज टेंगळे मोठी फलंदाजी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, कितपर्यंत 5 षटकांमध्ये रोखशील? असं नाही सांगता येणार, कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करेन. कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करीन श्रेयांक 11 संघाचा कर्णधार म्हणतोय. आता मी वळतोय धनवीर स्पोर्ट्सचा अष्टपैलू असा खेळाडू आणि आयकॉनिक खेळाडू पंकज टेंगळे याच्याकडे. पंकज, तुझं प्लॅनिंग काय असेल? 5 षटकांमध्ये काय करशील? 60 प्लस करण्याचा त्याची मनीषा आहे. नक्कीच आपण बघतोय की त्याच्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, स्वतः अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही कर्णधारांना आपण या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि दोन्ही संघ नायकांना एक नम्र सूचना असेल की आपले प्लेइंग 11 द्यायचे आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आपण बघतोय विद्यमान सामना डोडो स्ट्रायकर्स विरुद्ध सर्वांश 11. डोडो स्ट्रायकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं ते सर्वांश 11 संघाला. सर्वांश 11 संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये मजल मारली ती 47 धावांपर्यंत आणि एक चांगलं असं उद्दिष्ट ठेवलेलं 48 धावांचा. आता डोडो स्ट्रायकर संघ कशा पद्धतीने हे आव्हान पेलवतोय की पुन्हा एकदा सर्वांश 11 संघाचे गोलंदाज फलंदाजाला माघारी धाडता हे चित्र मात्र काही क्षणातच स्पष्ट होईल. आपण बघतोय सामन्याला सुरुवात होतोय. डोडो स्ट्रायकर संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. रोहित आणि मितेश आणि रोहित आपण बघतोय. दोन्ही स्फोटक फलंदाजांची जोडगोळी मैदानामध्ये 48 धावांचं उद्दिष्ट पार करण्याच्या उद्देशाने गेलेली आहे. आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय सर्वांश 11 संघाकडून सलामीचे षटक कोण घेऊन येतोय आपण बघितलं तर 48 धावा त्यांना लढवायच्या आहेत आणि नक्कीच त्यांना टिचून गोलंदाजी करावी लागेल. अतिशय कंजूशीने गोलंदाजी करावी लागेल. योग्य टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल. आपण बघितलं तर असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये सर्व संघ एकमेकांसमोर दर आठवड्याला खेळत असतात. प्रत्येक संघातील खेळाडूंच्या उणीवा आणि जमेच्या बाजू या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केलेला असतो. आता जो स्ट्राईकला आलेला बॅट्समन आहे अतिशय स्फोटक असा मन 11 पेसारी संघाचा हा फलंदाज. आता मात्र असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये डोडो स्ट्रायकर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मितेश आणि गोलंदाज आहे तो प्रितेश. पहिला चेंडू हा मात्र नक्कीच इथे मात्र पायचीचा बिल उचलून धरलेला आहे. पंचांनी पायचीत केलं होतं.
भोपळाही न फोडता अतिशय निराश नजरेने निराश मनाने परततोय मितेश. आपण बघतोय शून्यावर बाद होते, संघाचं खातं उघडलं जात नाहीये आणि मोठा जबरदस्त हादरासा बसतोय तो डोडस टायगर संघाला. आपण बघतोय की पहिला जबरदस्त हादरा बसतो तो डोडस टायगर संघाला आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये होता. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आयकॉनिक खेळाडू प्रितेश. पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला गोलंदाजाला बळी मिळतो त्याचा आत्मविश्वास नक्कीच गगन गवसणी घालण्यासारखा असतो. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज, सज्ज होते तो फलंदाज आणि फलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघतोय आपण प्रथमेश. राईट हँडेड बॅट्समॅन राईट मोर द विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते तो मितेश. हा चेंडू मात्र खेळून काढतो तो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. पंचांकडून अधिकृत घोषणा. याला म्हणतात कमबॅक करणं, याला म्हणतात पुनरागमन करणं, याला म्हणतात स्वतःच्या नावाचं वलय प्राप्त करणं. जरी पहिला फलंदाज बाद झाला असला तरी मी इथे सज्ज आहे. प्रथमेश याने मात्र इथं आता सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये ठेवायचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार लगावला जातोय. एकदम 4 धावांनी संघाचं खातं उघडलं जातंय. नक्कीच या चौकारानिशी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि आत्मविश्वासासारखी मित्रांनो दुसरी दैवी शक्ती नसते. कारण ज्या माणसाकडे आत्मविश्वास असेल ते कोणतंही आव्हान कोणतंही संकट परतवून लावू शकतो. पुन्हा एकदा प्रितेश राईट मोर द विकेट मारा करतोय. हा मात्र बॅटची कड घेऊन चेंडू मात्र जाते लॉंग स्टॉप रिजन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये. पंतांकडून घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्याची घोषणा आणि 1 धाव धावपटलावर जोडली जाते. धावसंख्या होती ती 1/5. पहिलं षटक ज्याच्या माध्यमातून टाकलं जाते अष्टपैलू असा खेळाडू. फलंदाजी तर उत्तम केली होती. आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्या संघाला वाचवण्यासाठी 48 धावा लढवण्यासाठी सज्ज होतोय प्रितेश. पुढील चेंडू हा मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू जातो तो वाडी शिवमंदिर रिजन मध्ये. झेल होतो गाडी दुसऱ्या गड्याचं पतन. आपल्याला बघतोय 5 या धावसंख्येवर मात्र दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. खऱ्या अर्थाने पहिल्या चौकारानिशी आत्मविश्वास वाढला होता परंतु अति आत्मविश्वास हा देखील धोकादायक ठरू शकतो. याच एक मूर्तिमंत आपल्याला उदाहरण बघायला मिळतंय ते डोडस टायगरच्या या फलंदाजाच्या माध्यमातून. 2/5. 4 चेंडूंचा सामना खेळ झालेला आहे. आता 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पहिलं षटक अतिशय उत्तम पद्धतीने हाताळताना प्रितेश खऱ्या अर्थानं संघाला एक चांगली सुरुवात करून देतोय आणि खराब सुरुवात बघायला मिळते ती डोडस टायगर संघाची. 48 धावांचं आव्हान पेलत असताना पहिल्या चेंडूवर पायचीत पकडलं मितेश. याला एक स्फोटक अशा फलंदाजाचा जो अडसर होता तो मात्र दूर केला गोलंदाजाने आणि खऱ्या अर्थानं नवं एक चैतन्य निर्माण झालेलं आहे ते सर्वंश 11 संघाच्या या सर्व 11 खेळाडूंमध्ये. आता कशा पद्धतीने पुढील 2 चेंडू टाकायचं याच एक मनोरथ याच एक प्लॅनिंग करत असताना परंतु प्लॅनिंग हे केवळ मनामध्ये आखावं लागतं. त्याची अंमलबजावणी मात्र तुम्हाला मैदानामध्ये करावी लागते. पुढील चेंडू घेऊन हा मात्र लोअर फुट स्वरूपाचा चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या होती ती 6. अतिशय टिचून गोलंदाजी करणं म्हणजे काय याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे. चुकीची दुरुस्ती. धावसंख्या झालेली आहे 5.
पुन्हा एकदा आता आपण बघतोय पंचांकडून नक्कीच दंडित केलं जाते, लेग बाहेर जाणारा चेंडू अवांतर धाव मात्र डोडो स्ट्रायकर संघाच्या धावपटलावर जोडली जाते. धावसंख्या होती ती 6. 2-6 विद्यमान स्थिती आपण डोडो स्ट्रायकर संघाची. अशक्य असं काही नाही आहे, फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, स्वतःमधील आत्मविश्वास जागवावा लागेल आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर आलेला फलंदाज देखील तितकाच ताकदीचा आहे. निकेश स्ट्राईकला येतोय, एक मोठा फलंदाज ज्याच्या बॅटमधून बऱ्याच वेळेला आपण चौकार षटकारांची आतषबाजी बघितलेली आहे. हा मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मात्र मिड ऑफ वर अडवला जातोय. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगत होते. उत्तम गोलंदाजीला जर उत्तम क्षेत्ररक्षणाची जोड असेल तर मात्र नक्कीच तुम्ही प्रतिस्पर्ध्याला विचारांमध्ये बदल करायला लावू शकता आणि प्रतिस्पर्ध्याला विचारांमध्ये बदल घडून आणायला लावलं म्हणजे तुमचं प्लॅनिंग अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होताना आपल्याला चित्र बघायला मिळतं. धावसंख्या झालेला आहे 2-6. पहिल्या षटकाची समाप्ती. आता बघूया पुढील 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ साकारला जातोय. डोडो स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून 2 फलंदाजांमध्ये एक चर्चा विनिमय. रोहित आणि निकेश, एक डावखुरा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज. आता स्ट्राईकला येते तो रोहित, डावखुराचा फलंदाज. मॅन फ्रॉम श्रीराम कमळपाडा प्रसन्न. अक्षय आणि आपण बघतोय गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये अक्षय डोडो स्ट्रायकर कडून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. मॅन फ्रॉम श्रीराम कमळपाडा प्रसन्न म्हणजे आपण बघतो की एका संघातील दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर लढण्यासाठी उभे राहिलेले आहेत. आता बघूया मनगटाची जादू रेस्ट ऑफ पॉवर यशस्वी ठरते की बोटांची जादू यशस्वी ठरणार आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते. हा मात्र चेंडू खेळून काढतो तो घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. घोषित क्षेत्र आहे. एक धाव मात्र धावपटलामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 7. आपण जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितली तर डीप मिड विकेटवर एक खेळाडू तैनात केलेला आहे. डावखुऱ्या फलंदाजाला रोहितला रोखण्यासाठी. नक्कीच आउटसाइड द ऑप्शन मारा करावा लागेल तो अक्षय याला. पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते. हा मात्र चेंडू येतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. झेल मात्र सुटतो इथे. रोहित याचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात त्या डोडो स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून. नक्कीच या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे एक संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण त्याच्या बॅटमधून ज्या वेळेला फटके येतात त्यावेळेला एकेरी दुहेरी भाषांनी येत नाही, येतं ते चौकार आणि षटकारांनी फटके येत असतात. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होती ती 9. 2-9 आपण विद्यमान धावसंख्या. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. सामना करतोय तो रोहित. फुलटा सर्वदा चेंडू मात्र खेळून करते तो वायडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एका धावेसाठी. नक्कीच तुम्हाला फटक्यांमध्ये बदल घडवून आणावा लागेल कारण चौकार षटकार मारावे लागतील. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हालता ठेवता येईल परंतु गोलंदाजांवर जोपर्यंत तुम्ही एक मानसिक दडपण ठेवत नाही आहात तोपर्यंत तो चुका करणार नाही आणि चुका करणार नाही तर तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा उचलता येणार नाहीये. आता स्ट्राईकला येतोय तो निकेश. सामना करेल तो अक्षयच्या गोलंदाजीचा. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अक्षय डोडो स्ट्रायकर संघाकडून. राईट आर्मवर विकेट मारा करतोय. हा मात्र नक्कीच आपण बघतोय नो बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र 1+1 आपल्याला धावपटलावर धाव जोडताना बघायला मिळते. आणि फ्रीट आपण बघतोय की नक्कीच फ्रीटचा चेंडू रोहित याच्यासाठी एक सुवर्ण संधी. कारण आपण बघतो की सूर्योदय आणि संधी ही त्याच लोकांना मिळते की जे लोक लवकर उठतात, लवकर जागे होतात. लवकर जागं व्हावं लागेल तर डोडो स्ट्रायकर संघाला आणि तरच खऱ्या अर्थाने यशाच्या परमोच्च शिखरावर तुम्हाला स्थानापन्न होता येईल.
जागं व्हावं लागेल डोडो स्ट्रायकर संघाला वेळीच, कारण वेळ गेल्यानंतर जागा होण्यामध्ये काही अर्थ नसतो. फ्रीडचा चेंडू रोहितसाठी सुवर्ण संधी, या संधीचं रूपांतर सुवर्ण संधीत करतोय का अक्षयाचा पुढील चेंडू, हा मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय नो बॉल असल्याचे घोषणा पंचांच्या माध्यमातून. एक धाव धावफलकामध्ये जोडली जाते. नो बॉलचा चेंडू आणि फ्रीडची संधी अजूनही जिवंत आहे. धावसंख्या झालेली आहे 13. नक्कीच गोलंदाजांवर एक मानसिक दडपण आला असेल, परंतु जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर आपला नैसर्गिक खेळ साकारावा लागेल. प्रितेशच्या माध्यमातून काहीशी चर्चा घडवून आणली जाते अक्षयच्या सोबत. योग्य टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल त्या अक्षय याला. फ्रीडचा चेंडू, इथे मात्र बॅटची कड घेऊन इथे त्रिफळाचीत होते, परंतु तरी देखील फलंदाज नाबाद असेल, कारण हा फ्रीडचा चेंडू होता. चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकला होता. एक धावेने धावपटलामध्ये धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 14. आपण बघतोय की नक्कीच कमबॅक करावं लागेल. ते निकेश आणि रोहित याला 48 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि तुम्हाला नक्कीच तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे, त्या क्षमतेला जागा करावं लागेल, त्या गुणवत्तेला जागा करावं लागेल. राईट आर्मवरती विकेट मारा करतोय अक्षय. हा मात्र नक्कीच स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता. स्वैर चेंडू असल्याचं अपील केलं होतं. अपीलामध्ये मात्र पंचांना काहीसा रस नाहीये. अपील मात्र फेटाळून लावलं जातंय आणि अतिशय योग्य अभ्यासाने पंच आपला निर्णय सुनावतात. पुन्हा एकदा अक्षय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्मवरती विकेट. हा मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या रिझन मध्ये स्क्वेअर कट करण्याचा एक चांगला प्रयत्न. एक धाव मात्र रोखू शकलेला नाही तो क्षेत्ररक्षक. एक धाव धावपटलामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 15. म्हणजे आपण बघितलं तर आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च होतात त्या अक्षयच्या माध्यमातून. 2 षटकांचा सामना झालाय आणि धावसंख्या झालेली आहे ती 15. म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी राखलेली आहे ती 7.50 ची. आता उर्वरित 3 षटकांचा सामना असेल. आता उर्वरित 3 षटकांचा सामना कशा पद्धतीने होतोय, कशा पद्धतीने रंगतोय की डोडो स्ट्रायकर त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम करतोय. एक नम्र सूचना आहे. अंश 11 संघाने पुढील सामन्यासाठी स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडायची आहे. अंश 11 आपले सर्व खेळाडू मैदानाच्या सभोवताली व्हॉलेंटियर म्हणून भूमिका पार पाडणार आहेत. सांघिक तिसरा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मितेश राईट आर्मवरती विकेट मारा करतो. निकेशला हा मात्र नक्कीच गती परिवर्तन केलेला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेल्याची घोषणा, अधिकृत घोषणा होते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 16. नक्कीच आपल्याला धावगती वाढवावी लागेल याची परिपूर्ण जाणीव असेल ती दोन्ही फलंदाजांना. फटके शोधावे लागतील, फटके मारावे लागतील. गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देऊन विचारांमध्ये बदल घडून आणावा लागेल. हा मात्र चेंडू इथे मात्र झेल टिपला जातोय. शॉर्ट मिड क्षेत्रावर खेळाडू तैनात केला होता. निकेश याला मात्र आता तंबूच्या श्रेयाला जावं लागतंय. खऱ्या अर्थानं उत्तम गोलंदाजी त्याला जोड आहे ती उत्तम क्षेत्ररक्षणाची. नक्कीच इथे बघतोय की कमबॅक करतोय तो श्रीयांक 11 संघ. सर्वांश 11 संघ खऱ्या अर्थानं तिसरा मोहरा बाद होतोय आणि गोलंदाज आहे तो प्रितेश. एक मोठा अडसर मात्र नक्कीच निकेशच्या रूपाने दूर केलेला बघायला मिळतोय. परंतु अजूनही डोडो स्ट्रायकर संघासाठी चांगली संधी आहे कमबॅक करण्याची आहे. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगितलं तर क्रिकेटमध्ये अंतिम चेंडू पडेपर्यंत कोणी भाकीत वर्तवू शकत नाहीये. इव्हन असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या भाषेमध्ये भाकीत वर्तवणार अजूनही जन्माला येणं बाकी आहे. तिसरं षटक अतिशय चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती सर्वांश 11 संघाच्या माध्यमातून. अष्टपैलू खेळाडू
त्याची संघ बांधणी करताना आयकॉनिक खेळाडू म्हणून का निवड केली याचं मार्ग तो उत्तर आपल्या कामगिरीतून देतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवून आणला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरवर एक खेळाडू तैनात आहेत. डीप लॉंग ऑफ वर खेळाडू तैनात केलेले आहेत. आपल्या गोलंदाजीला साजेशी अशी असं क्षेत्ररक्षण लावलं जाते ते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता आलेला फलंदाज आहे तो विनिकेत. हा मात्र नक्कीच चेंडू खेळून काढतोय. वाडिश लॉंगॉनच्या रिझन मध्ये एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे बघूया पंच तिसऱ्या पंचाची मागणी करतायत. इथे मात्र डायरेक्ट हिट. नक्कीच आपण बघतोय की रोहित याला परतावं लागेल का याचा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे. हा मात्र हादरा बसला तर नक्कीच कुठेतरी बॅकफुटवर ढकलला जाईल तो डोडो स्ट्रायकर संघ. फलंदाजीचा भरणा चांगला होता परंतु कामगिरी मात्र सुमार दर्जाची आपल्याला बघायला मिळते. केवळ तुमचे फलंदाज कागदावर मोठे असून उपयोगाचे नाही तर त्यांची कामगिरी तितकी महत्त्वाची असणं गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवू शकता. बाद असल्याची घोषणा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून रोहित याला मात्र तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय. एक मोठा जबरदस्त असा हादरा बसतोय तर डोडो स्ट्रायकर संघाला चौथ्या गड्याचं पतन रोहित याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या झालेली आहे ती 17 म्हणजे 4/17. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो डोडो स्ट्रायकर संघ. नक्कीच संकट विमोचक संकट दूर करणारा खेळाडू इथे पाचारण करावं लागेल. आणि या दोन्ही फलंदाजांवर तीच भिस्त आहे तीच दारोमदार आहे परंतु आपल्या नावाला आपल्या कामगिरीला साजेशी अशी खेळी करावी लागेल ते दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा आपण बघतोय की 4/17 या धावसंख्येवर सुरुवात करतात हे दोन्ही फलंदाज. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रितेशाच्या माध्यमातून प्रितेशाला फायर. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्राच्या दिशेने फाईन लेग रिजन मध्ये चेंडू थांबवला जातोय. एक धाव मात्र धावपटलावर जोडली जाते. धावसंख्या होती ती 4/18. अतिशय आपण बघितलं पहिलं षटक टाकलं होतं ते प्रितेशाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये धावा खर्च केले होते ते 6 आणि पहिल्या चेंडूवर त्याने एक मोठा अडसर दूर केला. विजयातील मोठा अडसर दूर केला होता. दुसरा षटक देखील तितक्याच ताकदीने हा मात्र चेंडू जाते तर काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेनं विकेट क्रमांक 5 पाचवा मोहरा बाद होतोय. अतिशय उत्तम असा झेल टिपला जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 5व्या गड्याचं पतन होताना धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 17. धावसंख्या आहे ती 18. 5/18 अतिशय दयनीय परिस्थितीमध्ये अतिशय संकटाची परिस्थिती बघायला मिळते ती डोडो स्ट्रायकर संघाची. डोडो स्ट्रायकर संघाकडे आपण बघितलं तर फलंदाजीचा भरणा होता. शेवटचा चेंडू आपण बघितलं की एक संकटाची घडी बघायला मिळते ती डोडो स्ट्रायकर संघाची. 48 धावांचा पाठलाग करायचा होता. इथे मात्र 5/18 या धावसंख्येवर अडखळत त्यांची गाडी चालू आहे परंतु अजूनही आपण बघितलं तर 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूंवर काही घडू शकतं काही बिघडू शकतं. कमबॅक करण्याची क्षमता नक्कीच आहे ती डोडो स्ट्रायकर संघाकडे. आता आलेला फलंदाज आपण बघतोय आकाश आणि समोर उभा गोलंदाज टाकलेला आहे तो प्रितेश. नक्कीच प्रितेश आपल्या मनगटात आपल्या बोटांची जादू दाखवताना आपल्या गुणांचं प्रदर्शन करताना राईट मोर द विकेट. हा मात्र पुन्हा एकदा घोषित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू अडतोय आणि एक धाव मात्र इथे धावपटलावर जोडली जाते. धावसंख्या होती ती 19. 5/19 ही विद्यमान धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक टाकलं प्रितेशाने ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्या त्या 6 आणि 2 गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. दुसरं षटक टाकलं होतं ते अक्षय याने ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्या त्या 9 आणि तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन आला होता तो कर्णधार. स्वतःकडे त्याने गोलंदाजीचा मोर्चा वळवला ज्याच्यामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत त्या 4
आणि 3 गड्यांना त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवलं. अतिशय उत्तम अशी कामगिरी, फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी, गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी, याचं स्वरूप याची फलश्रुती होते ती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. आता 4थं षटक संघाकडून कोण टाकायला येतोय? नक्कीच आपण बघतो की महेश तरेकडं ही जबाबदारी सोपवली जाते. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये धावा हव्यात. 12 चेंडूंमध्ये 29 धावा म्हणजे सरासरी राखावी लागणारी आहे ती 14.50 ची. आता कशा पद्धतीने फलंदाजी साकारते, कशा पद्धतीने फलंदाजी बहरते की बिघडते हे चित्र मात्र काही क्षणामध्ये स्पष्ट होईल. स्ट्राईकला येतो फलंदाज, स्ट्राईकला येतो जतीन आणि सामना करेल तो महेशाच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू. हा मात्र चेंडू खेळून करतो तटी प्रेक्षकावरच्या वरून चेंडू जाते सीमा पार. येतो APL षटकार. याला म्हणतात कमबॅक करणं, याला म्हणतात पुनरागमन करणं, याला म्हणतात स्वतःच्या नावाचं वलय प्राप्त करणं. अजूनही मी शर्यत हारलो नाही हे अगदी ठासून सांगतोय तो जतीन. नक्कीच नवसंजीवनी प्रदान करणारा डोडो स्ट्रायकर संघाला अशाच फटक्यांच्या शोधार्थ होता तो डोडो स्ट्रायकर संघ. इथे मात्र चांगला फटका येतोय. 6 धावांनी धावसंख्या बदलते. महेशाचा पुढील चेंडू गती परिवर्तन करतोय. हा मात्र चेंडू जातो तो लॉंग ऑन द रिझन मध्ये झेल टिपला जातोय. इथे मात्र जतीन याच्या खेळीला पूर्ण विराम लावला जातोय. धावसंख्या 6 जरी वाढली असली इथे मात्र पुन्हा एकदा भीतीचं संकटाचं वातावरण डोडो स्ट्रायकर संघाच्या चमूमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 25. 6 बाद 25. निम्मा संघ मात्र गारद झालेला आहे 25 या धावसंख्येवर. आणि याचं श्रेय मात्र नक्कीच जावं लागेल ते प्रितेश याला. एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. अजूनही 10 चेंडूंचा खेळ आहे आणि या 10 चेंडूंवर मात्र नक्कीच चित्र बदलवू शकतात ते फलंदाज. आता आलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज येतोय तो मयूर पैकर. मैदानाचं निरीक्षण करतो आणि नक्कीच त्याला मोठे फटके शोधावे लागतील आपल्या संघासाठी. विजयश्री जर साकारायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र टायमिंग चुकीचं ठरतंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये महेश मात्र झेल टिपतोय आणि 7व्या गड्याचं पतन आपल्याला बघायला मिळतंय. मयूर याच्या माध्यमातून मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. तू चल मया या अशा पद्धतीची खेळी डोडो स्ट्रायकरच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. नक्कीच इथं फ्रंट फुटवर येतोय तो आता आलेला फलंदाज आहे तो आशुतोष पाटील. आपण बघतोय की 48 धावा कशा पद्धतीने लढवल्या पाहिजेत हे मात्र नक्कीच प्रतिस्पर्धी संघाने दाखवून दिलंय. डोडो स्ट्रायकरच्या विरोधात खेळत असताना अतिशय योग्य पद्धतीने योग्य लयीने गोलंदाजी ज्या वेळेला गोलंदाज करत असतो आणि त्याला जर जोड मिळाली क्षेत्ररक्षणाची तर मात्र फलंदाज कोणी असो तुम्ही त्याला नक्कीच संकटाच्या खाईमध्ये ढकलू शकता. पुन्हा एकदा महेश तरे आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म वर विकेट मारा करतोय. आशुतोषाला हा मात्र निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगत आणि बॅटची एज लागते. पंचांनी मात्र बोट उंचावून इथे मात्र गोलंदाजीचा चमत्कार गोलंदाजीचा करिश्मा महेश तरे याच्या बोटांच्या माध्यमातून इथे हॅट्रिक मात्र होते आणि असोसिएशन प्रीमियर लीग पर्व 6 मधील पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते. ती सर्वांश 11 संघाचा गोलंदाज 4थे षटक टाकण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपवली होती ती जबाबदारी मात्र अतिशय जबाबदार पद्धतीने सांभाळतोय महेश तरे. मात्र हॅट्रिक इथे पूर्ण करतोय. आता आलेला फलंदाज आपण बघतोय मिहिर वालेकर. नक्कीच इथं कुठेतरी डबघाईला आलेला संघ बघायला मिळतो तो डोडो स्ट्रायकर. कुठेतरी संकटाच्या खाईमध्ये कोसळलेला संघ बघायला मिळतो तो डोडो स्ट्रायकर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संधी आणि सूर्योदय हा लवकर जागा होणाऱ्याला नक्कीच अनुभवता येतो. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय तो घोषित क्षेत्राच्या दिशेनं. एक धाव मात्र धावपटलामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती
26. इथे मात्र नक्कीच उशीर झालेला आहे की काय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. महेश तरे आपण बघितलं तर गोलंदाजांची कामगिरी मात्र सर्वांश इलेव्हन संघाच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने बघायला मिळाली आणि त्याची फलश्रुती मात्र नक्कीच त्यांना चांगले मिळते. महेश तरे याचा पुढील चेंडू हा मात्र छान पद्धतीने पूल करतोय. डीप लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय, झेल टिपला जातोय. इथे पुन्हा एकदा गडी मात्र पॅव्हेलियनच्या आश्चर्याला जातोय. माध्यमातून एक संगीतमय मेजवानी या सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीला. पंच बाद आहे. आपण बघतो की एका पाठोपाठ जबरदस्त अशा हादरे बसले आणि नक्कीच जी योजनाबद्ध गोलंदाजी केली होती गोलंदाजांनी आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी देखील क्रीडांगणामध्ये केली त्याचं मात्र नक्कीच फळ मिळतंय ते सर्वांश इलेव्हन संघाला. निवाससाठी मात्र नक्कीच एक सुवर्ण संधी आलेली आहे. निवासने जर एक षटकार मारला तर ग्रुप ग्रामपंचायत शाबासचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय श्री भूपेंद्र पाटील याचकडून 1000 रुपयाचा रोख प्राइज आलेला आहे. निवाससाठी 1000 रुपयाचा रोख इनाम आलेला आहे. ते ग्रुप ग्रामपंचायत शाबासचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय श्री भूपेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. नक्कीच आपण बघतो की कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे तो डोडो स्ट्रायकर संघ. इथे मात्र पुनरागमन करण्याची संधी मात्र नक्कीच फलंदाजांकडे असेल. 6 चेंडू आणि हा मात्र चेंडू खेळून काढतोय तो फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या वरून, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतोय APL षटकार. आणि 16 धावांची गरज या षटकारांनिशी नक्कीच डोडो स्ट्रायकर संघाला नवसंजीवनी. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला शब्दप्रयोग करत असतो की आशेचा किरण मिळाला, परंतु इथं मी म्हणेन की या फटक्याच्या माध्यमातून किरणांना नवीन आशा मिळाली. चिन्मयीवर मात्र नक्कीच एक मानसिक दडपण असेल आणि उभा फलंदाज आहे तो आकाशला मात्र सातत्य ठेवावं लागेल ते या खेळीसाठी. आणि 5 चेंडूंवर 16 धावा शक्य आणि अशक्य अशा दोन्ही गोष्टी तपासून घेतल्या जातील. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडून आणला जातो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात केला जातोय. शॉर्ट कव्हर वर एक खेळाडू तैनात केला जातोय. चिन्मयचा पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. हा मात्र चेंडू आउट साइड ऑफ द ऑफ पंचांकडून दंडित केले जात आहे. 5 चेंडू आणि 15 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती डोडो स्ट्रायकर संघाला. नक्कीच डोडो स्ट्रायकर संघ इथे मात्र बाजी मारू शकतोय, कारण 5 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना 2 मोठे फटके आणि सामन्याचं समीकरण, सामन्याचं चित्र बदलू शकतं. चिन्मय राईट ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. नॉन स्ट्रायकर एंडवर आहे तो निवास, ज्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आपण बघतो की 3 गोष्टी सातत्याने बदलत असतात तर राज्याचं राजकारण. हा मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. षटकार क्रमांक 2 आकाशाच्या माध्यमातून आणि धावसंख्या हवी आहे ती 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 39.
4 चेंडू आणि 9 धावा. म्हणजे आपण बघितलं तर या 2 षटकारांनिशी डोडो स्ट्रायकर संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतलेला आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. शेवटची विकेट आहे. आपण बघतोय शेवटची जोडी खेळताना बघायला मिळते की आपण या 2 षटकारांनिशी सामन्याचं चित्र बदललेलं आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. सातत्याने 3 गोष्टी मित्रांनो बदलत असतात तर राज्याचं राजकारण, बदलत असतं तो सरड्याचा रंग आणि बदलत असतो तो क्रिकेटचा खेळ. म्हणून म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये भाकीत वर्तवणारा अजूनही जन्माला आलेला नाही आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती डोडो स्ट्रायकर संघाला. आणि गोलंदाजांवर मात्र नक्कीच मानसिक दडपण असेल. इथे मात्र चुकीला माफी नसेल. इथे मात्र जर झेल उडाला तर झेल टिपावाच लागेल. आकाशाला फायर. चिन्मय याचा पुढील चेंडू हा मात्र आउटसाइड ऑफ द स्टंप. स्वैर चेंडू असल्याची घोषणा. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची कमाई करावी लागेल ती डोडो स्ट्रायकर संघाला. इथे मात्र रंग भरण्याचं काम जर आपण बघितलं तर सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने रंगत आणली ती या 2 षटकारांनिशी. जे 2 षटकार आलेले आहेत ते आकाशाच्या बॅटमधून. सामन्याला कलाटणी देणारा क्षण म्हणजे काय तर तो हा क्षण असेल. 4 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच आपल्याला बघायला मिळते की सर्वांशी 11 संघ मात्र विचाराधीन झालेला आहे. विचाराचा परामर्श केला जातोय. आता आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य मात्र करावे लागेल ते सर्व 10 खेळाडूंना. कारण जर त्याचा आत्मविश्वास वाढला तरच त्याची कामगिरी एक चांगल्या दर्जाची होऊ शकते. इथे मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास मात्र आकाशाला गवसणी घालताना बघायला मिळतोय. काहीशी हृदयाचे ठोके चुकवणारा हा क्षण. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आपण बघतोय. चिन्मय बाहेर नाही यायचं. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतो की रंग भरण्याचं काम मात्र आकाशाच्या बॅटमधून सर्वांशी 11 संघाने आपण बघितलं तर 5 षटकांमध्ये 47 धावा धावपटलावर लावल्या होत्या. 48 धावांचा एक उत्तम उद्दिष्ट ठेवलं होतं ते डोडो स्ट्रायकर संघाकडे. डोडो स्ट्रायकर संघाचे आपण बघितले तर सुरुवातीपासून पडझड बघायला मिळाली. पहिलं षटक टाकलं होतं ते प्रितेशाने ज्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना गारद केलं होतं. दुसरं षटक टाकलं होतं ते अक्षय याने ज्याच्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या 9. तिसरं षटक टाकलं पुन्हा एकदा आयकॉनिक खेळाडू प्रितेशाने ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 4 आणि 3 गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. चौथे षटक टाकण्याची जबाबदारी घेतली होती ती महेश तरे याने ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 7, ज्याच्यामध्ये त्यांनी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 पर्व 6व्यामधील पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली. आणि 5वं षटक
चिन्मय याच्या माध्यमातून टाकलं जात आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या 2 चेंडूंवर खणखणीत 2 षटकार आले आणि या सामन्याचं चित्र मात्र नक्कीच बदललेलं आहे. चार चेंडू आणि 8 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक अशी लढत आपल्याला बघायला मिळते. डोडो स्ट्रायकर संघ मात्र विजयाच्या दिशेनं आपली वाटचाल करत असताना, परंतु ही अंतिम जोडी आपल्याला बघायला मिळतो की इथे मात्र चुकी करता येणार नाहीये. शेवटचे 4 चेंडू टाकण्यासाठी मात्र महेश येतोय. नक्कीच त्याला योग्य टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची कमाई करावी लागेल. आता कशा पद्धतीने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि कशा पद्धतीने त्याला जोड मिळते ती क्षेत्ररक्षणाची. आणि स्ट्राईकला येतो आकाश. आकाशाला मात्र नक्कीच गवसणी घालणारे फटके मारावे लागतील. 2 फटक्यांमध्ये देखील हा सामना विजयाच्या दिशेने खेचून आणू शकतोय. महेशाचा पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र चेंडू पॉइंट डिरिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. डीप पॉइंट मध्ये 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. शेवटची विकेट असल्याची माहिती मात्र दोन्ही फलंदाजांना नक्कीच असेल. 3 चेंडू आणि 6 धावा. तीन चेंडू आणि 6 धावा. नक्कीच जर आकाशने ठरवलं तर या पुढच्या चेंडूवर देखील सामना आपल्या खिशामध्ये घेऊ शकतोय. महेश याच्यावर मात्र नक्कीच दडपण असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. 7 ते 8 पावलांचा रनअप. बॅट्समन मात्र चांगल्या फ्लो मध्ये, चांगल्या फॉर्मात आहे. महेशाचा पुढील चेंडू, हा मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने पूल करतोय. चेंडू जाता डीप स्क्वेअर लेगच्या वरून, चेंडू जातोय सीमा पार. इथे मात्र बघतोय की शेवटच्या चेंडूवर, शेवटच्या षटकामध्ये सामन्याचं चित्र बदललं जात आहे. डोडो स्ट्रायकर साठी खऱ्या अर्थानं हिरो ठरतो त्या आकाश. आपण बघितलं की खऱ्या अर्थानं शेवट 4 षटकांपर्यंत सर्वांश 11 संघ हा विजयाची घोडदौड करत होता, परंतु 5व्या षटकामध्ये सामन्याचं चित्र बदललं आणि मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय 21 धावांची नाबाद खेळी करणारा डोडो स्ट्रायकर संघाचा आकाश. आणि या सामनावीराचं पारितोषिक वितरण करण्याची विनंती मी